नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी ह्या शैक्षणिक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील ऊर्जा शक्तीचा जागर हा जो गद्यपाठ आहे, हा पाठ समजावून घेणार आहोत. हा जो पाठ आहे, हा पाठ लिहिलेला आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी आणि त्यांचा जन्म झालेला आहे 1943 साली. आपल्या या पाठाचं नाव आहे ऊर्जा शक्तीचा जागर. सुरुवातीला त्यांनी आपले जे लेखक आहेत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याबद्दल प्रस्तावनेमध्ये काय माहिती दिलेली आहे ती समजावून घेऊया. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ वैज्ञानिक, ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष, रॉयल सोसायटी लंडनचे फेलो, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे अध्यक्ष या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित. त्यांची शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स, रिइन्व्हेस्टिंग इंडिया इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. भारतातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेच्या आधारे ज्ञानाचे अर्थपूर्ण नियोजन करणारे डॉक्टर रघुनाथ माशेलकर आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत. प्रचंड कष्ट करण्याची वृत्ती, सकारात्मकता, शिस्त, संशोधक वृत्ती, नेतृत्व गुण व प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विलोभनीय पैलू आहेत. आतापर्यंत आपण विद्यार्थी मित्रांनो हे जे लेखक आहेत यांचा थोडक्यात परिचय समजावून घेतला. ते अतिशय नावाजलेले कोण आहेत? वैज्ञानिक आहेत, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक आहेत. त्याच्यानंतर ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष सुद्धा आहेत. रॉयल सोसायटी लंडनचे फेलो आहेत आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन संस्थेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. आणि या नात्याने संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. शिवाय कोणत्या पुरस्काराने ते सन्मानित आहेत? तर पद्मविभूषण या पुरस्काराने ते सन्मानित आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय शोध नव्या भारताचा, पंचशील नव्या युगाचे, टाइमलेस इन्स्पिरेटर, तिलक इन अवर टाइम्स आणि त्याच्यानंतर त्यांनी उल्लेख केलेला आहे रिइन्व्हेस्टिंग इंडिया अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आता त्यांचा विशेष काय आहे? या शास्त्रज्ञ जे आहेत रघुनाथ माशेलकर की ते भारतातले आघाडीचे शास्त्रज्ञ आहेतच, परंतु भारतातले जे बेसिक प्रश्न आहेत, ज्याला आपण मूलभूत प्रश्न असं म्हणतो, ते मूलभूत प्रश्न बौद्धिक आपली जी क्षमता आहे, भारतातल्या व्यक्तींची जी बौद्धिक क्षमता आहे, त्या क्षमतेच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे की ज्ञानाचं अर्थपूर्ण नियोजन ते करायचे. आणि असे हे अतिशय आघाडीचे भारतीय शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्यामधले कोणकोणते पैलू जे आहेत ते आपल्याला सांगता येतील. पैलू म्हणजे त्यांच्यातले गुण, तर प्रचंड कष्ट करण्याची त्यांची वृत्ती आहे, अतिशय पॉझिटिव्ह थिंकिंग, मराठीमध्ये ज्याला सकारात्मकता म्हणतात ती सकारात्मकता, शिस्त, डिसिप्लिन, संशोधक वृत्ती, काहीतरी संशोधन करण्याची त्यांची वृत्ती, नेतृत्व गुण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रखर देशनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे आत्तापर्यंत आपण
डॉक्टर माशेलकर जे आहेत त्यांचा थोडक्यात परिचय बघितला. आता या पाठामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण बघणार आहोत. काय सांगितलंय या पाठामध्ये? प्रस्तुत पाठात लेखकाने त्यांच्या विद्यार्थी दशेतील आठवणी सांगितल्या आहेत. विद्यार्थी दशेतील आठवणी म्हणजेच काय? ते जेव्हा शाळेत होते, शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या आहेत. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या. पित्याचे छत्र हरपलेल्या म्हणजेच काय? ते अगदी लहान असताना 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील हे निवर्तले होते. म्हणजेच 6व्या वर्षी त्यांचं पितृछत्र हरपलेलं होतं. लहानपणीच पित्याचे छत्र हरपलेल्या माशेलकरांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून, प्रतिकूल म्हणजे जी आपल्याला अनुकूल नाही अशी, किंवा अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अतिशय संघर्षमय परिस्थिती, अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जिद्दीने शिक्षण घेण्यास कसे प्रवृत्त केले याचे वर्णन या पाठात आले आहे. त्यांची आई फार शिकलेली नव्हती, 3 इयत्ता सुद्धा शिकलेली नव्हती. त्याच्यामुळे तिला एका प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. आपलं शिक्षण कमी म्हणून एके ठिकाणी तिला अतिशय, ज्याला आपण म्हणतो, दुर्लक्षित केलं जातं त्या कामाच्या ठिकाणी. ती काम मिळवायला गेलेली असताना तर ती ठरवते की मी माझ्या मुलाला भरपूर शिक्षण देईन आणि जिद्दीने शिक्षण कसं घ्यायचं ह्याचा वस्तुपाठ आपल्याला या पाठामध्ये मिळतोच. या पाठामध्ये असलेलं आईचं व्यक्तिमत्व हे पालकांना सुद्धा विचार करायला लावणार आहे की आपण आपल्या पालकासाठी काय काय करणं गरजेचं आहे, त्याला कोणता अप्रोच, त्याला कोणता दृष्टिकोन देणं गरजेचं आहे. आणि मुलांच्या दृष्टीने पाहिलं तर माझ्याकडे किती सोयी सुविधा आहेत आणि त्याच्या अनुषंगाने मी अभ्यास करीन, मोठं होईन अशी स्वप्न न बघता माझ्याकडे जे आहे त्याच्यावरती आधारित मी अतिशय जिद्दीने आणि अतिशय कष्टाने मला जे ध्येय साध्य करायचं आहे ते करीन, हा सुद्धा वस्तुपाठ किंवा हा सुद्धा उपदेश आपल्याला या गद्यपाठातून मिळतो. चला, आता आपण काय करूया की या पाठाला सुरुवात करूया. पाठाच्या सुरुवातीला त्यांनी काय सांगितलेलं आहे मुद्दा बघा. शाळा आणि शिक्षक असा विषय शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. पहिल्याच वाक्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे? शाळा आणि शिक्षक. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या लहानपणीच्या ज्या काही मेमरी आहेत, आठवणी आहेत, त्यांच्याबरोबर खूप सारं बॉन्डिंग असतं. आणि हे आपल्याला लहान वयामध्ये नाही कळत. म्हणजे तुम्हाला आत्ता नाही कळणार. अजून 10-15 वर्षांनी तुम्हाला कळेल. अजून तुम्ही 50शीला आल्यानंतर तुम्हाला कळेल की त्या आठवणींबरोबर आपण अतिशय अटॅच असतो, गुंतलेले असतो. आणि म्हणूनच या पाठाची सुरुवात करताना आपल्याला या ठिकाणी जे लेखक आहेत रघुनाथ माशेलकर, त्यांनी तेच सांगितलेलं आहे की शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला की मला माझी मुंबईतील शाळा आठवते आणि शालेय जीवनामध्ये ज्या शिक्षकांनी मला शिकवलं त्या शिक्षकांची सुद्धा मला आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. आणि शालेय शालेय वयामध्ये लेखकावरती ज्या शिक्षकांची छाप पडली होती किंवा लेखकाच्या त्या आयुष्यामध्ये ज्या शिक्षकांनी शिकवण्याबरोबरच थोडंसं आउट ऑफ वे जाऊन लेखकाला मदत केलेली होती, त्याच्यामुळे लेखक म्हणतात की भावे सर, जोशी सर आणि शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर ऋण आहेत. म्हणजे लेखकाला घडवण्यामध्ये ह्या शिक्षकांचा वाटा आहे, हे लेखक रघुनाथ माशेलकर आपल्यासमोर व्यक्त करतायत. पण त्याच वेळी हेही सांगितलं पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांशी माझा जो संपर्क आला, तो जिच्यामुळे आला ती माझी परमप्रिय आई, नुसती आई नाही बघा,
विद्यार्थी मित्रांनो, परमप्रिय आई असं ते म्हणतात. कारण आईने त्यांच्यासाठी ज्या खस्ता खाल्ल्या, आईने त्यांच्यासाठी जे कष्ट, ढोर कष्ट उपसले, एकच ध्येय ठेवून माझ्या मुलाला मला भरपूर शिकवायचं आहे. आणि त्याच्यामुळेच लेखक म्हणतात, मी नावाजलेला शास्त्रज्ञ बनलो. आणि आईचे हे ऋण ते विसरत नाहीत. म्हणून ते नुसती आई असा उल्लेख करत नाहीत, तर ते म्हणतात, माझी परमप्रिय आई आणि माझे मामा यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार? कारण आपले जे ब्लड रिलेशन मधले रिलेटिव्हज असतील, रक्ताच्या नातेसंबंधाचे जे नातेवाईक असतात, त्यांचे ऋण आपण काय व्यक्त करणार? आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. माझ्या बाबतीत तर आई ही माझी केवळ शिक्षक नव्हती, तर माझे सर्वस्व होती. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाचा पहिला शिक्षक कोण असतं? तर त्याची आई असते. कारण आईकडनंच मूल पहिल्यांदा शिकायला लागतं. जगाबरोबर ओळख आईच्या अनुषंगानेच त्या नुकत्या जन्माला आलेल्या बाळाची होत असते. आणि म्हणून लेखक काय म्हणतात, की आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असतेच. पण माझ्या बाबतीत ती केवळ शिक्षक नव्हती, तर माझं सर्वस्व होते. कारण सर्वस्व का म्हणतायत लेखक आईला? कारण ह्या आईमुळेच मी घडलो आणि आईचे हे ऋण त्यांनी आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल म्हणजे ते माशेल गावचे होते बरं का. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. लेखकांना ते अगदी लहानपणाचं अंधुकसं आठवतंय, की त्या माशेल गावामध्ये मैदानावरती मी खेळलो होतो, ते मला अंधुकसं आठवतंय. किंवा पिंपळकट्ट्यावर, पिंपळाच्या झाडाखाली बसून निवांतपणा अनुभवल्याचा ते म्हणतात, मला काही आठवणी माझ्या मनामध्ये येतात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या, वाऱ्याच्या झुळकीसारख्या. म्हणजे बघा, आपण बसलेलो असू, चालत असू आणि एखादी छान वाऱ्याची झुळूक आली, तर आपल्याला किती छान वाटतं, आल्हाददायक वाटतं. मग लेखक तेच म्हणतात, या पुसटच्या आठवणी माझ्या मनामध्ये वाऱ्याच्या लहरीसारख्या येतात म्हणजेच काय, मला त्याच्यामुळे खूप बरं वाटतं. मला त्याच्यामुळे खूप ताजंतवानं वाटतं. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. उदरनिर्वाहासाठी म्हणजे पैसे कमवण्यासाठी, संसार चालवण्यासाठी, 2 वेळेचं पोटाचं अन्न सोडवण्यासाठी. वयाच्या 6व्या वर्षी लेखक म्हणतात, की त्यांचे वडील निवर्तले, वारले आणि पोटापाण्यासाठी त्यांना माशेल हे गाव सोडावं लागलं. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोचलो. ते मुंबईमध्ये आले मायलेक. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये मालती निवासातील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहत होतो. गिरगावामध्ये पूर्वीच्या काळी बऱ्याच खेडेगावातली लोकं, कोकणातली लोकं यायची आणि छोट्या-छोट्या चाळ टाईपची घरं असायची, त्याच्यामध्ये राहायची. मग लेखक तेच म्हणतायत, की गिरगावामध्ये जी खेतवाडी प्रसिद्ध होती, त्या खेतवाडीतल्या देशमुख गल्लीमध्ये मालती निवास नावाचं ठिकाण होतं. त्यातल्या पहिल्या माळ्यावरती छोट्याशा खोल्यांमध्ये हे मायलेक राहायला लागलेले आहेत. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली म्हणजे असं समजून चला, अगदी दरिद्री, गरिबीची परिस्थिती. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी, त्यावेळचं वातावरण हे असं होतं. बघा, 2 वाक्यामध्येच आपली परिस्थिती संपूर्ण त्यांनी मांडलेली आहे, की दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी आई, अल्पशिक्षित, अतिशय कमी शिकलेली माझी आई आणि शिक्षणासाठी आसूसलेला म्हणजे शिक्षणासाठी तळमळलेला, शिक्षणासाठी अतिशय उत्सुक असलेला लेखक. पण शिकायचं म्हणजे फी भरायला लागेल. फीसाठी पैसेच नाहीयेत
आणि म्हणून लेखक काय म्हणतात, पण कोणतीच फी भरणं शक्य नसल्याने शाळेत कसा जाऊ, असं प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी म्हणजेच काय, की अशी चिंता त्यांच्या मनामध्ये होती. आईला कसं सांगणार शाळेत जायचंय? आईला माहिती होतं मुलाला शाळेत जायला हवं. पण परिस्थिती होती. पण त्या परिस्थितीवरती मात त्या माऊलीनी केलेली आहे. अल्पशिक्षित होती, तरी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी तिने काबाड कष्ट केलेले आहेत. त्याचाच उल्लेख पुढे आता पुढच्या पाठामध्ये लेखकांनी केलेला आहे बघा. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. त्या माऊलीने धीर सोडला नाही. ती खचली नाही. खचली नाही म्हणजे नाराज झाली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. आईबरोबर आता कोण मदतीला आलं? माशेल गावाहून आलेले मामा. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती. म्हणजे शाळा सुद्धा अगदी ज्याला आपण म्हणतो बेताच्या आर्थिक परिस्थितीतली होती. काय अशी हाय-फाय ज्याला आपण म्हणतो खूप साऱ्या स्टँडर्ड सोयी-सुविधा आहेत, झगपक चकाचक सगळ्या इमारती आहेत अशी नव्हती. पण लेखकाने पुढे काय वर्णन केलंय बघा. पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते आणि लहान वयामध्ये हेच आवश्यक असतं विद्यार्थी मित्रांनो. शाळेची इमारत पॉश असू दे किंवा नसू दे, सोयी-सुविधा खूप चांगल्या असू देत किंवा नसू देत, पण शिकवणारे शिक्षक आपल्या बुद्धीबरोबर आपल्या मनाला सुद्धा घडवणारं काम करणारे पाहिजेत आणि असे शिक्षक लेखकाला त्या शाळेमध्ये महानगरपालिकेच्या शाळेमध्ये लेखकाला असे शिक्षक मिळाले आणि म्हणून लेखक काय म्हणतात, शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. अनवाणीच राहावं लागलं म्हणजेच काय? पायात चप्पल न घालता वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना राहावं लागलेलं होतं. पायात चप्पल नाही, त्याला म्हणायचं अनवाणी. कॅन यू इमॅजिन? तुम्ही कल्पना करू शकता का विद्यार्थी मित्रांनो? साधं चपलेचं काही तुटलं किंवा बुटाची काही लेस जरी तुटली, तरी आपण ते बूट आणि चप्पल फेकून द्यायला निघतो आणि आपली डिमांड असते, की मला नवीन पाहिजे. पण लेखकाची परिस्थिती बघा आणि त्याचबरोबर त्या परिस्थितीवरती मात करत लेखक किती शिकले. जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ आहेत ते आज. पुढे बघूया. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली, त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. आता प्राथमिक शिक्षण संपलंय. हायस्कूलमधलं शिक्षण पाहिजे. पण आता हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचं, तर एक मोठं संकट समोर आलं. काय संकट समोर आलं? त्यावेळी हायस्कूलची प्रवेश घेण्याची जी फी असते ती, प्रवेश फी ₹21 होती. ह्या ₹21 मूल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्ता वाटणार नाही, पण त्यावेळेला ते ₹21 खूप जास्त होते. पण आमच्याजवळ एवढे पैसे कुठून येणार? प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले, पण माझ्या आईने धीर सोडला नाही. म्हणजे बघा, आईचा पण आदर्श लेखकांसमोर होता, की कितीही संघर्षमय परिस्थिती येऊ दे, आईने हार मानलेली नाहीये. आणि आपल्या मुलाची ती प्रवेश फी भरण्यासाठी ती माऊली काय करायला लागली, आजूबाजूच्या बिऱ्हाडातील काही कामे करून पैसे जमवण्यास आईनी सुरुवात केली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली. म्हणजे एक स्त्री मदतीला धावली, की ही आई आपल्या मुलासाठी काबाड कष्ट करतेय, पैसे कमी पडतायत, म्हणून ती स्त्री मदतीला धावत आली आणि लेखकाच्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. त्याच वेळी तिच्या परिचयातील एक माऊली मदतीला धावली आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली. तोपर्यंत गिरगावातील त्यावेळच्या नामांकित नामांकित म्हणजे प्रसिद्ध नावाजलेल्या नामांकित शाळांमधले प्रवेश बंद झाले होते. अखेर युनियन हायस्कूलमध्ये मला प्रवेश मिळाला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढचा टप्पा सुरू झाला.
पण शेवटी युनियन हायस्कूलमध्ये लेखकाला ऍडमिशन मिळाली, प्रवेश मिळाला आणि त्याचं माध्यमिक शिक्षण सुरू झालं. अनेक अडीअडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होतोच, पण त्या छोट्याशा खोलीतील जागा अपुरी पडायची. आता प्रत्येकाला स्टडी रूम जरी दिली, तरी काही ना काहीतरी कटकट तुमची चाललेलीच असते. हे नाही, ते नाही, असं असतं तर मला चांगलं मिळालं असतं, तसं असतं तर मी खूप अभ्यास केला असता. असं नाहीये. हे उदाहरण तुमच्यासमोर आता विद्यार्थी मित्रांनो आहे, की अडचणींमधनं लेखक अभ्यास करत होते. अगदी छोट्याशा खोलीमध्ये अभ्यास करत होते. पुढे बघा काय होतं. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. आजूबाजूचं वातावरण पण तसं पाहिजे आणि सतत दारिद्र्याचा जो एक अ, काय म्हणतात त्याला फेरा मागे लागलेला होता. त्याच्यामुळे अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं. मात्र त्याही वातावरणात मी जिद्दीने अभ्यास करत राहिलो. लेखक म्हणाले, "तरी सुद्धा मी जिद्दीने अभ्यास करत होतो, कारण आई सुद्धा आपल्यासाठी राबतीये." हे लेखकाला विसरता येत नव्हतं आणि परीक्षेत चांगलं यश मिळत गेलं. या युनियन हायस्कूलमधले शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर आयुष्याचाच पाया पक्का झाला. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. आंतरिक ओढ वाटू लागली म्हणजेच काय? अतिशय कळकळीने लेखक शिकायला लागले आणि ह्याचं श्रेय जास्तीत जास्त ते आपल्या त्या युनियन हायस्कूलमधल्या शिक्षकांना देतात. शिक्षकांमधले कोणते गुण त्यांनी हेरले? म्हणजे जे शिक्षकी पेशात आहेत आमच्यासारखे, त्यांना सुद्धा हा एक आदर्श वस्तुपाठ आहे, की एक शिक्षक म्हणून आपण मुलांच्या प्रती कोणत्या भावनेने वागलो पाहिजे. त्यांच्या युनियन शाळेमधले शिक्षक कसे होते? सेवाभावी वृत्तीचे होते. विद्यार्थ्यांना शिकवताना ते स्वतःला झोकून द्यायचे. असं नाही 35 मिनिटाचा तास आहे, की "हां बाबा 1 तास मला पिरियड घ्यायचा आहे, तर मला फक्त शिकवायचं आहे." असं नाही, कसं तरी मी शिकवीन, मुद्दे पूर्ण करीन असं नाही. तर शिकवताना स्वतःला झोकून द्यायचं. वेळाकाळाचं भान उरलं नाही पाहिजे शिक्षकाला आणि मुलांना. निरपेक्ष भावनेने, कुठलीही अपेक्षा न करता त्या भावनेने केलेलं मार्गदर्शन जे आहे शिक्षकांकडनं मिळालेलं, त्याच्यामुळे लेखक म्हणतात, शाळेमध्ये माझा अभ्यासाचाच पाया पक्का झाला असं नाही, तर माझ्या आयुष्याचा पाया पक्का झाला. कारण हे संस्कार शिक्षकांच्या वागण्या-बोलण्यातनं, शिकवण्यातनं लेखकावरती झाले, की येस, या सकारात्मक पद्धतीने, कामामध्ये झोकून देण्याच्या वृत्तीने आपणही अभ्यास केला पाहिजे आणि पुढच्या आयुष्यातलं आपलं जगणं सुद्धा असंच असलं पाहिजे. म्हणजे शिक्षकांकडनं ह्या गोष्टी रघुनाथ माशेलकर जे आहेत, ह्या आपल्या लेखकांना शिकायला मिळाल्या. आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. आमचं हायस्कूलही गरीब होतं. त्यामुळे उत्तरपत्रिका घरून न्यावी लागायची. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. आपल्याला कदाचित पटणार नाही, पण तेव्हा दर आठवड्याला हे 3 पैसे उभे करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आजही हे आठवलं, की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काय म्हटलंय लेखकांनी? पुढच्या मुद्द्यामध्ये लेखक म्हणतात, की हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा व्हायची, प्रॅक्टिस टेस्ट. आणि त्यांचं हायस्कूल सुद्धा गरीब होतं. सगळ्या सोयी-सुविधा पुरवणारं नव्हतं. त्याच्यामुळे उत्तरपत्रिका म्हणजे जो कागद आहे उत्तरं लिहिण्याचा, तो कागद, ती फुलस्केप घरून न्यावी लागायची आणि त्यावेळेला अशा कागदाची किंमत होती फक्त 3 पैसे. आता तर पैसा हा प्रकार वापरात पण नाही. डायरेक्ट आपल्याला ₹1 आहे कमीत कमी. पण 1 पैसा, 2 पैसे, 5 पैसे, 1 आणा, 2 आणा असं सुद्धा होतं पूर्वीच्या काळी आणि 3 पैसे होते. पण हे 3 पैसे दर आठवड्याला उभं करताना सुद्धा लेखक म्हणतात, आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. म्हणजे बघा किती त्यांची परिस्थिती आहे. ती परिस्थिती गरिबीची होती, पण जिद्द होती मायलेकांकडे. आईकडे जिद्द होती माझ्या लेकाला शिकवीन आणि लेखकाकडे पण जिद्द होती, की मी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिकेन, माझ्या आईची इच्छा पूर्ण करेन आणि माझ्या आयुष्याचा पाया भक्कम करेन.
लेखक म्हणतात, आजही मला हे जेव्हा आठवतं, तेव्हा माझ्या अंगावरती काटा उभा राहतो. तिने माझ्यासाठी काय केलेलं आहे? प्रचंड कष्ट केलेले आहेत. पडेल ते काम केलेलं आहे आणि काटा उभा राहतो म्हणजे भीतीने शहारा येतो. आता लेखक नावाजलेले आहेत, त्यांच्याकडे पैसे वगैरे म्हणजे ते वेल सेटल आहेत. पण तरीसुद्धा त्या 3 पैशासाठी आपल्या आईला खूप राबावं लागायचं, हे त्यांना आठवतं. पुढे काय होतंय बघा. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे असं समजल्यानं एकदा ती तिकडं गेली. रांगेत उभी राहिली, तशीच ताटकळत. ताटकळत म्हणजेच काय? वाट बघत. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं, की फक्त 3री किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिलं जाईल. बघा त्या माऊलीला काय कळलं? 3री तरी कमीत कमी तुम्ही पास पाहिजे. म्हणजे लेखकाची आई 3री सुद्धा पास नव्हती. हे ऐकून अर्थातच ती नाराज झाली, कारण ती 3री पास नव्हती. घराकडं मागं फिरली. त्याच वेळी तिनं ठरवलं, की मी माझ्या मुलाला खूप शिकवीन. कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. आणि खरंच आहे, अगदी खरं आहे. अगदी वास्तवाचे बोल आहेत, की तुमचं शिक्षण आणि त्याच्या पायावरती तुम्ही उभारलेला जीवनाचा जो मनोरा आहे, तो जर का यशस्वी करायचा असेल, तर शिक्षण अतिशय गरजेचं आहे. आणि आपण शिकलो नाहीत म्हणून आज आपल्याला काम मिळत नाही. तेव्हाच त्या माऊलीने ठरवलं, माझ्या मुलाला मी खूप शिकवीन. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दात सांगू? खरंच आहे. आई आपल्या मुलांसाठी जे कष्ट घेते, करते, ते कोणत्या शब्दात सांगायचं? आणि ह्यांची परिस्थिती तर अतिशय हलाखीची होती. त्याच्यामुळे त्यांच्या आईला खूपच संघर्ष करावा लागला. कोरे, पाटकोरे, लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. आज आपल्याला A4 साइज वही नाही दिली पालकांनी, तर आपण किती अकांडतांडव करतो. उरलेल्या पानांच्या वह्या वगैरे मागच्या वर्षीच्या पुढच्या वर्षी ही काही पद्धतच नाहीये. पण त्यावेळेला कोरे, पाटकोरे असे जेव्हा कागद मिळायचे, लिहिलेले एका बाजूनी लिहिले, दुसऱ्या बाजूला कोरा आहे तो कागद किंवा कोणाचे उरलेले कागद, असं सगळं एकत्र करून लेखकाला वह्या मिळायच्या. आई वह्या मिळवून द्यायची, तशा करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. आपल्याकडे हल्ली शिसपेन्सिलीचे बॉक्स असतात. तेव्हा पाटीवरती पण लिहिलं जायचं, रुळाचे बॉक्स असायचे. पण लेखक म्हणतात, माझ्या हातात मात्र अखंड पेन्सिल मिळणं अवघड होतं. त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनंच लिहावं लागेल. म्हणजे ती कोणाची वापरलेलीच पेन्सिल असणार विद्यार्थी मित्रांनो. कोणीतरी अगदी पेन्सिल छोटी झाली आता आपण नको याने लिहायला, अशा पेन्सिलीनी लेखकाने अभ्यास केला. नुसता अभ्यास नाही केला, तर इतका अभ्यास केला, की ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ बनले. काही पेटंट आज त्यांच्या नावावरती आहेत. ते जे हळदीचं पेटंट आहे, ते त्यांच्यामुळे आपल्या देशाला मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा काय होतंय. याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. लेखकाच्या जीवनाला अतिशय मूलभूत आणि अतिशय मोलाचं मार्गदर्शन करणारे हे सर आहेत. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत, तुमच्या भाषेत फिजिक्स. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली. हे महत्वाचं असतं. शिक्षक येतो, विषय शिकवून जातो, संपलं असं नाही. तर त्या विषयाची गोडी लागली पाहिजे. त्या विषयाचा अवांतर अभ्यास, त्या विषयाचं अवांतर वाचन, हे जेव्हा विद्यार्थी करायला लागेल, तेव्हा त्या शिक्षकाचं शिकवणं खरं ठरतं. आणि म्हणून या ठिकाणी लेखक काय म्हणतात, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवलं. फिलॉसॉफी शिकवली, तत्वज्ञान जीवन जगतानाचं. काय काय शिकवलं? बघा या चित्रातही तुम्हाला दिसतंय. त्या सरांनी भिंग घेतलंय, कागद आहेत आणि काय लागलेली आहे? त्या कागदाला काय लागलेली आहे? सूर्यकिरणांच्या मदतीने आग जळतायत ते कागद. बघूया पुढे. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगांच्या सहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो, हे त्यांनी दाखवलं. आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. म्हणजे ते काय लेखकाला विध्वंस करायला सांगत नाहीयेत, पॉझिटिव्ह घ्यायचंय. ते काय म्हणाले, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. म्हणजे अवांतर इकडे तिकडे
तुम्ही काही करूच नका. सगळा फोकस तुमच्या अभ्यासावर करा, शिक्षणावर करा. असं जर का अशी ऊर्जा शक्ती तुम्ही शिक्षणात लावलीत, तुमच्या अभ्यासावर लावलीत, तर तुम्हाला काहीही जाळता येईल. म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या मनात जे काही आहे, ते सर्वोच्च ध्येय गाठता येईल. काय वाटेल ते करता येईल. म्हणजे पॉझिटिव्हली बरं का. हा मंत्र, ही दीक्षा, ही फिलॉसॉफी, हे तत्वज्ञान त्या शिक्षकांकडनं कळलं. फोकस करा. तुमची ऊर्जा शक्ती, तुमच्यामधली जी ऊर्जा आहे, ती साठवा, एकत्र करा, फोकस करा. तुम्हाला काहीही जाळता येईल. म्हणजेच काय, तुम्ही कोणतंही ध्येय आखा, त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचणार. सकारात्मक दृष्टीने घ्या बरं का विद्यार्थी मित्रांनो. एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान मिळालं. एकाग्र, सगळी ऊर्जा शक्ती एकत्र करायची म्हणजे काय, एका गोष्टीवर फोकस, मन एकाग्र केलं पाहिजे. येस, मला हे करायचंय. आणि दुसरीकडे विज्ञान, सायन्सही समजलं. तो सुद्धा अप्रोच, तो सुद्धा दृष्टिकोन मिळाला. आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? आणि खरंच आहे, लहानपणी शालेय वयामध्ये आपल्या आयुष्यावर ज्या छाप पाडणाऱ्या व्यक्ती असतात आणि खास करून आपल्या घरातली माणसं, आई, वडील, भाऊ, बहीण, शाळेतले शिक्षक, शाळेतले मित्र आणि खास करून आपल्या शाळेतले शिक्षक, त्यांची छाप विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर फार मोठी असते. विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यासाठी प्रचंड मोठी ऊर्जा या शिक्षकांच्या शिकवण्यातनं, त्यांच्या बरोबरच्या मार्गदर्शनामुळे मिळत असते. भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री मालेगाववाला या सर्वांनीच, या सर्व व्यक्तींनीच म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी, म्हणजे अतिशय डेव्हलप व्यक्तिमत्व, सर्वंकष व्यक्तिमत्व, सर्वांगीण व्यक्तिमत्व, माझ्या व्यक्तिमत्वाच्या पर्सनॅलिटी, माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. शिदोरी म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? जर का आता काय आपण कुठेही गावाला गेलो की बाहेर हॉटेलमध्ये थांबून खातो. पण पूर्वी अशी काही पद्धत नव्हती. पूर्वी एका आठवड्यामध्ये घरातली आई म्हणा, घरातली स्त्री म्हणा, भाकऱ्या, चटणी भाकर म्हणा, ज्याला आपण पराठे म्हणतो असं म्हणा, दशम्या म्हणा, असं भरपूर बांधून द्यायची प्रवासासाठी. आणि मग थोडं, 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 थोडं त्या गाठोड्यातलं, शिदोरीतलं खाल्लं जायचं. मग ही कुठली शिदोरी होती? खाण्यापिण्याची नाही, ही अनुभवाची शिदोरी होती. अनुभवाचं गाठोडं. शिदोरी म्हणजे शब्दशः अर्थ गाठोडं. ही जी अनुभवांची, संस्कारांची शिदोरी आहे, ती लेखकाला पूर्ण आयुष्यभर पुढे उपयोगी पडलेली आहे. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात आणि त्याच वेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे संस्कार केंद्र डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. म्हणजे त्या गतकाळाच्या अनुभवामध्ये लेखक इतके मशगूल होतात, जणू काही तो भूतकाळच वर्तमान काळ म्हणून त्यांच्यासमोर अवतीर्ण होतोय, त्यांच्यासमोर साकार होतोय. आणि त्यांनी त्यांच्या आईला, त्यांनी त्यांच्या त्या शाळेला, त्यांनी त्यांच्या त्या शिक्षकांना संस्कार केंद्र म्हटलेलं आहे. या एका शब्दातनं आपल्याला कळतं विद्यार्थी मित्रांनो, की या 3 घटकांचा त्यांच्या आयुष्यावर किती सखोल परिणाम झालेला होता. त्यांची आई, त्यांचे शिक्षक आणि त्यांची शाळा. म्हणजे शाळेतनं मिळालेलं हे संचित, शाळेतनं मिळालेलं हे अनुभवांचं गाठोडं, ज्ञानाची शिदोरी, लेखक म्हणतात, मला माझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप कामाला आली, खूप उपयोगाला आली. म्हणजे ऊर्जा शक्तीचा जागर हे जे आहे शीर्षक, हे शीर्षक अतिशय, ज्याला आपण म्हणतो समर्पक आहे, ते समर्पक आहे. जागर याचा अर्थ काय? जागृत करणे, जागृत राहणे. लक्षात आलेलं आहे की तुम्ही फोकस करा, तुमच्यातली सगळी एनर्जी तुमच्या ध्येयावरती लावा. म्हणजे ह्या पाठांना आपल्याला बऱ्याच गोष्टी विद्यार्थी मित्रांनो पाहता आल्या, शिकता आल्या, की तुम्ही जिद्दीने तुमच्या परिस्थितीला सामोरं गेलं पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीला तुम्ही अनुकूल करू शकता. आणि शिक्षण हे
तुम्हाला जगामध्ये मानाचं स्थान देणारं प्रतीक आहे. भरपूर शिकलं पाहिजे. तुमची सगळी ऊर्जा शक्ती तुम्ही एकत्र केली पाहिजे आणि ती तुमच्या ध्येयाच्या प्रती लावली पाहिजे. आणि गतकाळातल्या ज्या गोष्टी काही आहेत, की ज्याच्यामुळे आपल्या पुढच्या आयुष्याची रूपरेखा ठरते, पुढच्या आयुष्यासाठी ज्याला आपण बूस्टर किंवा पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला प्रेरणा मिळते, ते प्रेरणास्थान आपल्या शालेय वयामध्येच दडलेलं असतं. लेखकाच्या जीवनामध्ये ते लेखकाची आई, लेखकाची शाळा आणि लेखकाच्या शिक्षकाच्या माध्यमातून प्रकट झालेलं आहे. म्हणजे अतिशय सुंदर धडा आपल्याला शिकायला मिळालाच, पण अशा सुंदर धड्यांमधनं, भावस्पर्शी, भावनाशील धड्यामधनं आपल्याला उपदेश, संस्कार सुद्धा मिळालेला आहे. तो सुद्धा विसरून चालणार नाही. कळलाय विद्यार्थी मित्रांनो हा पाठ तुम्हाला? विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऊर्जा शक्तीचा जागर हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा पाठ समजावून घेतला. मला नक्की अपेक्षा आहे, की तुम्हाला हा पाठ कळला असेल. म्हणजे या धड्यामध्ये येणाऱ्या प्रश्नोत्तरांच्या अनुषंगाने तर कळलाच असेल, पण उद्या मोठं झाल्यानंतर जीवनात वागताना सुद्धा या पाठातनं काही ना काहीतरी प्रेरणा तुम्ही निश्चितच घेतली असेल, याची मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग संपवताना तुम्हाला अजून एक सूचना द्यायची आहे, की आपल्या स्पंदन अकॅडमी या चॅनलमार्फत आपण 8वी, 9वी, 10वी मराठी आणि संस्कृतचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकतच असतो. पण कोणाला जर का ऑनलाईन क्लास हवा असेल, तर त्यांनी हा जो माझा मेल खाली दिलेला आहे, त्या मेलवरती तुम्ही ऑनलाईन क्लासेससाठी सुद्धा मला संपर्क करू शकता. ज्यांना कोणाला मराठी, संस्कृतचे ऑनलाईन क्लास लावायचे आहेत, त्यांच्यासाठी ही सूचना. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी हे जे आपलं शैक्षणिक चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.